प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ थोर आणि पैशाश परमेश्वरा देव बाप्पा, आजचा मायवार देव बाप्पा आमच्या सर्व ख्रिस्तातल्या बहिणींना सुखासमाचा, आनंदाचा, लाभाचा, आशीर्वादाचा, दीर्घायुष्याचा, आरोग्याचा असं जाऊ दे. तुझी कृपा आणि अनुग्रह त्यांच्यावर सदैव असू दे. लेकरांच्या शिक्षणाचा भार, त्यांच्या आरोग्याचा भार, संसाराचा भार, कष्ट हे सर्व देव बाप्पा करत असताना प्रभू लागणारी शक्ती, सामर्थ्य, सहाय्य, कृपा आणि अनुग्रह तू या सर्वांना पुरव. आणि देव बाप्पा तू त्यांच्याबरोबर राहा, शक्ती दे, सामर्थ्य दे. आणि देव बाप्पा हे प्रभू तुझी कृपा अनुग्रह त्यांच्याबरोबर सदैव असते. हे देव बाप्पा तुझ्या वचनाची भाकर मोडत असताना प्रभू तू आम्हाबरोबर राहा. तुझं गौरव तू आम्हाद्वारे करून घे आणि काय चुकल्यास देव बाप्पा तू आम्हाला क्षमा कर. ही लहान प्रार्थना आमचा धन्य टाळणारा प्रभू श्री ख्रिस्त मागतो रे बाप्पा, आमेन. देवाच्या वचनामधून आज आपण जे मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत, त्यासाठी निवडलेला शुभवर्तमान आहे योहानकृत शुभवर्तमान याचा 20वा अध्याय आणि 19 ते 23 ही वचनं आपण वाचलेली आहे. यामध्ये प्रभू श्री ख्रिस्त असं म्हणतो की तुम्हा शांती असो, तुम्हा शांती असो. या प्रभू श्री ख्रिस्ताच्या वाक्यावर आपण आज चिंतन आणि मनन करत आहोत. तुम्हा शांती असो, देवबापाची स्तुती असो. शिष्य घाबरून एका त्या माडीवरच्या खोलीमध्ये, जिथे शेवटचं प्रवचन झालं त्याच खोलीमध्ये बसले होते. आणि अचानक येशू ख्रिस्त बंद दारातून आत आला आणि तो शिष्यांना जे पहिलं वाक्य बोलतो ते असं आहे की तुम्हा शांती असो. किती मोठं वाक्य आहे, किती अर्थभरित वाक्य आहे. जेव्हा आपल्याला भय, भीती, घाबरतो आपण आणि काय करावं आणि काय करू नये सुचत नाही, जीवन मरणाचा प्रश्न जेव्हा आपल्यापुढे उभा असतो, तेव्हा येशू ख्रिस्त आपल्याला म्हणतो तुम्हा शांती असो. या यहुद्यांच्या भीतीमुळे हे त्या खोलीमध्ये बंद दरवाजा करून बसले होते आणि कधी पण त्यांना धरण्यात येईल, कधी पण यांना येशू ख्रिस्तासारखंच हाल करून मारण्यात येईल अशी भीती असताना, जीवन आणि मरण हा प्रसंग त्यांच्या पुढे असताना, गोष्ट अशी आहे की गुरुला मारलं तर शिष्यांना पण शिल्लक ठेवत नाही. आणि म्हणून त्यांच्या जीवन आणि मरणाचा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असताना अचानक प्रभू श्री ख्रिस्त त्यांच्या पुढे प्रगट होतो आणि त्यांना म्हणतो तुम्हा शांती असो. आपल्याला बायबलमध्ये एक उदाहरण आहे. हिजकिया नावाचा एक राजा आहे, यहुदाचा राजा, यरुशलेमचा राजा हिजकिया. आणि त्याच्यावर एक मोठं संकट येतं. एक राजा त्याच्यावर चाल करून येतो आणि तो राजा अश्शूरचा राजा असतो आणि त्याचं नाव आहे सन्हेरीब. हा अश्शूरचा राजा सन्हेरीब जेव्हा प्रचंड सैन्य घेऊन येतो त्या हिजकिया राजावर, हिजकिया राजाकडे अगदी थोडं मोजकं सैन्य यरुशलेममध्ये असतं आणि हा प्रचंड सैन्य घेऊन येतो. इतकंच नव्हे तर तो येता येता काही देश उद्ध्वस्त करत येतो, काही देश जिंकत पुढे येतो यरुशलेमपर्यंत. आणि यरुशलेमकडे येऊन तो निरोप पाठवतो, एक पत्र पाठवतो हिजकिया राजाला. वाचूया आपण दुसरे राजे 19:11-13. डिस्प्ले होईल का या TV सुमित? बरं, ठीक, ओके. दुसरे राजे 19वा अध्याय 11-13. अश्शूरच्या राजांनी सर्व देशाचे काय केले ते पहा, त्यांचा विध्वंस कसा केला हे तू ऐकले आहेस, तर तू सुटणार काय? बघा, अश्शूरच्या राजांनी बाकीच्या देशांचं काय केले ते तू बघ, तू काय सुटणार काय? पुढे 13पर्यंत. गोजान, हरान, रेसफ व तलस्सार येथे राहणारे एदेनी लोक यांचा माझ्या वाडवडिलांनी विध्वंस केला, त्यांचा त्या राष्ट्रांच्या देवांनी बचाव केला काय? ज्या राष्ट्रांचा उद्ध्वस्त केलं त्या राष्ट्राच्या देवांनी त्यांचा बचाव केला काय? नाही केला, ते करू शकले नाहीत त्यांचे देव. हमाताचा राजा, अर्पादाचा राजा आणि सफरवाईम, हेना व युवा यांचे राजे कोठे आहेत? हे सर्व राजे जिंकत त्यांना मारत तो प्रदेश जिंकत हा अश्शूरचा राजा सन्हेरीब
यरुशलेमपर्यंत आलेला आहे. हिजकियाने जासुदांच्या हातून हे पत्र घेऊन वाचले. मग हिजकिया परमेश्वराच्या मंदिरात गेला आणि ते त्याने परमेश्वरापुढे उघडून ठेवले. अतिशय महत्त्वाची गोष्ट त्याने केली ती म्हणजे ते पत्र घेतलं, वाचलं, गेला परमेश्वराच्या मंदिरात, परमेश्वरापुढे ते पत्र उघडून ठेवलं. बघ परमेश्वरा, तू वाच, तू बघ काय ते. अत्यंत अशी परिस्थिती जेव्हा उत्पन्न होते की आता राष्ट्राचा समूळ नाश होईल, सगळे लोक मारले जातील. राजा त्यावेळेला फार कठीण शासन देत असत. आपल्याला माहिती आहे सिदकिया राजाची सगळी मुलं ठार मारली आणि मुलं ठार मारली त्याच्या डोळ्यासमोर आणि मग त्याचे डोळे पण पडले. असं कठीण शासन राजांना देत असत आणि अशा भयंकर परिस्थितीमध्ये जेव्हा हे पत्र आले हिजकिया राजाला तेव्हा त्याने प्रथम काय केलं? कुठे गेला तो? परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेला आणि काय केलं? त्याने ते पत्र उघडून ठेवलं मंदिरामध्ये. बघ परमेश्वरा, हे तूच वाच आणि तूच काय ते ठरव. आणि त्याने त्या मंदिरामध्ये काय केली? प्रार्थना केली. ती प्रार्थना त्याच अध्यायात 15 ते 19 या वचनामध्ये आहे. 15 वचन हिजकिया राजाची प्रार्थना. हिजकियाने परमेश्वराची प्रार्थना केली की हे परमेश्वरा, इस्रायलच्या देवा, करुबारूढ असलेले देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली. यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? देवाचं गौरव पहिले केलेलं आहे. तर आपल्या प्रार्थनेमध्ये प्रथम मला हे दे, मला ते दे, मला असं कर, मला तसं कर, मला त्याचं तमक्याचं असं होऊ दे, तसं होऊ दे. नॉट लाईक दॅट. पहिले प्रथम तुम्ही देवाचं गौरवच केलं पाहिजे. 15 वचन पुन्हा लावा. हां, हे परमेश्वरा, इस्रायलच्या देवा, कर्बारूढ असलेले देवा, तूच काय तो पृथ्वीवरील सर्व राजांचा देव आहेस. तूच आकाश व पृथ्वी निर्माण केली. त्यामुळं आपल्या प्रार्थनेमध्ये पहिले देवाचा गौरव असू द्या आणि मग तुमची प्रार्थना सुरू करा. पुढचं वचन, हे परमेश्वरा कान लाव ऐक. हे परमेश्वरा, तू डोळे उघडून पहा आणि सनेरीबाने तुझा म्हणजे जिवंत देवाचा उपमान करण्यासाठी जो निरोप पाठवलाय त्याचे शब्द ऐक. प्रार्थना करत आहे हिजकिया राजा. पुढे, हे परमेश्वरा, खरोखर अश्शूरच्या राजांनी सर्व राष्ट्रे व त्यांच्या जमिनी ओसाड केल्या आहेत. पुढे, त्यांचे देव त्यांनी अग्नीत टाकले आहेत, कारण ते देव नव्हे, ते माणसाच्या हाताने घडलेले काष्ट व पाषाण होते, म्हणून त्यांनी त्यांचा नाश केला होता. परमेश्वराचा पुन्हा तो गौरव करत आहे की ज्या देवांचा नाश केला त्याने, ते देव आहेच नाही, तेव्हा केवळ मनुष्याने बनवलेले काष्ट पाषाणाचे देव होते, परंतु तू तर कसा जिवंत देव आहेस. आता परमेश्वरा, आमच्या देवा, त्याच्या हातातून आम्हाला सोडव, म्हणजे पृथ्वीवर सर्व राष्ट्रे जाणतील की तूच काय तो परमेश्वर देव आहे. त्याने प्रार्थना केली आहे की तूच आम्हाला सोडू शकतोस, तूच आम्हाला सोडव, म्हणजे सर्व लोक जाणतील की तूच काय आहे, परमेश्वर आहे. तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया याने हिजकियाला सांगून पाठवले. बघा पुढचंच वचन आहे. 15 ते 19 प्रार्थना झाली की 20 वचन. इथं परमेश्वराने प्रार्थना केली तेव्हा यशाया संदेष्टा दुसरीकडे होता. परमेश्वराच्या मंदिरात हिजकियाने प्रार्थना केली आणि यशाया संदेष्टा दुसरीकडे होता. त्याला परमेश्वराने लगेच वचन दिलं, ते 20 वचन. तेव्हा आमोजाचा पुत्र यशाया संदेष्टा आहे हा, याने हिजकियाला सांगून पाठवले की परमेश्वर इस्रायलचा देव असे म्हणतो, अश्शूरचा राजा सनेरीब याच्याविषयी तू माझी प्रार्थना केलीस ती मी ऐकली आहे. पहा, ज्या क्षणी त्याने प्रार्थना केली त्याच क्षणी परमेश्वराने ती ऐकली आहे आणि त्याच क्षणी परमेश्वराने त्याचा सेवक, त्याचा दास, त्याचा संदेष्टा यशाया याच्याकडे निरोप दिला. तो निरोप 22 वचन करा. तू कोणाची निंदा केलीस, कोणाच्या विरुद्ध दुर्भाषण केलेस, कोणाच्या विरुद्ध ताठ्याने बोललास, कोणावर आपल्या भुवया चढवलास, इस्रायलाचा जो पवित्र त्यावर. तू आपल्या जासुदांच्या द्वारे प्रभूची निंदा करून म्हणालास, मी आपल्या बहुत रथानिशी पर्वतांच्या माथ्यावर लबानोनाच्या अगदी मध्यापर्यंत चढून आलो आहे. मी त्याचे उंच गंधस्वरूप व निवडक देवदार तोडीन, त्याच्या अत्यंत दूरच्या उच्चस्थानी त्याच्या फळझाडांच्या राईत प्रवेश करेन. हा यशाया त्याला परमेश्वराचा निरोप देत आहे हिजकिया राजाला. मी खणून परस्थलांचे पाणी प्यालो, माझ्या पायांच्या तळव्यांनी मिसळ देशाची सर्व जलप्रवाह मी सुकवून टाकेन. म्हणजे तो जो त्याच्या सैन्यावर भिस्त ठेवून होता. तुझ्या कानावर हे आले नाही काय की मी पूर्वी प्राचीन काळी योजले असून आता प्रत्ययास आणले की तटबंदी नगराचा विध्वंस करून त्यांचे ढीग करण्यात यावे. देवबापाची स्तुती असो.
तर यशाने परमेश्वराचा निरोप जो आला यशाला तो डायरेक्ट कुणाला दिला? हिजकियाला दिला. आणि तो म्हणतो की तू कुणाची निंदा केलीस? परमेश्वराची, परमपवित्र परमेश्वराची, इस्रायलाचा देव परमेश्वर याची. तर परमेश्वर काय करेल? याचं शासन तुला देईल, नक्कीच देईल. असा निरोप यशाने हिजकिया राजाकडे पाठवला. आणि मग हिजकिया राजा थोडासा निवांत झाला. मग तो तुम्हा शांती असो, येशू ख्रिस्ताचं जे वाक्य आहे त्या वाक्यानुसार त्याला शांती मिळाली आणि तो शांत राहिला. तो घाबरला नाही, तो शरण गेला नाही. त्याने 10ची बोलणी पण सन्हेरीब बरोबर केली नाही. तो शरण गेला नाही. तो फक्त शांत राहिला आणि प्रार्थना करत राहिला. आता 35वं वचन 35. त्या रात्री असे झाले की परमेश्वराच्या देवदूतांनी जाऊन अश्शुरी गोटातले 1,85,000 लोक मारले. पहाटेच लोक उठून पाहतात तर सर्व प्रेतच प्रेत. पहा, अश्शूरचा राजा इतकं मोठं सैन्य घेऊन आला होता की एकच देवदूत. आणि माहिती आहे युद्ध करणारा देवदूत कोण? मिखाएल, ज्याला मायकेल म्हणतात. मिखाएल युद्ध करणारा देवदूत आहे. एकाच देवदूताने एकाच रात्रीत 1,85,000 लोक सैन्य सन्हेरीब राजाचं, अश्शूरच्या राजाचं मारून टाकलं. आणि सकाळी उठून बघतात तर तिकडे काय, त्याच्या छावणीमध्ये सगळी प्रेतच प्रेत होती. देवबापाची स्तुती असो. एवढा सामर्थ्यवान तो युद्ध करणारा मिखाएल देवदूत आहे. देवबापाची स्तुती असो. आणि मग 36 आणि 37 वचनामध्ये सन्हेरीब राजाचं काय झालं ते सांगितलेलं आहे. मग अश्शूरचा राजा सन्हेरीब तळ उठून मागाला चालता झाला आणि निनवेत जाऊन राहिला. म्हणजे तो भिवून पळाला. आता हे एवढं सगळे प्रेतच प्रेत आहेत, कुणी मारली माहीत नाही. देव त्यांच्या बाजूने आहे, देव त्यांचं युद्ध लढत आहे. आणि मग 37 वचन बघा, तो कुठे गेला? निस्रोक याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रमेलेक व शरेसर यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अरारात देशात पळून गेले. म्हणजे पहा, तो पळून गेला, एका गावामध्ये राहिला, देवळामध्ये जाऊन पूजा करत असताना त्या दोघांनी येऊन काय केलं? त्याचा वध केला. म्हणजे सन्हेरीब राजा पण ठार मारला गेला आणि त्याचं सैन्य पण ठार मारलं गेलं. असं अश्शूरच्या सैन्याची काय केली? परमेश्वराने विल्हेवाट लावली. म्हणजे अक्षरशः त्यांचं सगळा सरसकट सर्वनाश केला. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हा शांती असो. जेव्हा भय, भीती, संकट, महासंकट, वादळ आपल्या जीवनामध्ये येतं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताजवळ यायचं, परमेश्वराजवळ यायचं. हिजकिया राजाने जे केलं ते पहिले करायचं. परमेश्वराच्या मंदिरात जा, त्याची प्रार्थना करा, आपलं संकट, आपलं भय त्याच्यापुढे मांडा. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो तुम्हा शांती असो. त्या संकटातून, त्या प्रसंगामधून, त्या वादळामधून परमेश्वर आपल्याला सोडवतो. आपलं स्तोत्र 119, 105 सर्वांचं पाठ आहे. स्तोत्र 119 वचन 105. तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा व माझ्या मार्गाकरता प्रकाश आहे. देवबापाची स्तुती असते. हे देवाचं वचन आहे. ते आपल्या मार्गाकरता दिवा असलं पाहिजे, आपल्या मार्गाकरता प्रकाश असलं पाहिजे. हे जे उदाहरण बायबलमधलं आहे ते असंच उदाहरण म्हणून दिलेलं नाही, तर त्याचं ॲप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये झालं पाहिजे, नाही का? आणि ते बरोबर हुबेहूब असाच एक प्रसंग एका राष्ट्राच्या पंतप्रधानाच्या जीवनामध्ये आला. दुसरं महायुद्ध 1940 ते 45 या दरम्यान चाललं. त्यामध्ये जर्मन, जपान हे इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स यांच्या विरोधात होते. आणि जर्मनचा ॲडॉल्फ हिटलर हे आपल्याला माहिती आहे की तो अत्यंत मुत्सद्दी, स्वतः मिलिटरी अधिकारी आणि स्वतः अत्यंत शूर असा होता. आणि त्याने दुसरं महायुद्ध जेव्हा केलं तेव्हा त्याने फ्रान्स जिंकला आणि इतर काही छोटे मोठे देश जिंकले. आणि हे देश जिंकल्यानंतर त्याचा आणखी आत्मविश्वास वाढला आणि त्याने इंग्लंडकडे, ब्रिटनकडे आपला मोर्चा वळवला. आणि इंग्लंडचे पंतप्रधान होते तेव्हा विन्स्टन चर्चिल. आणि हिटलरचे
पुष्कळ विमानं रोजच्या रोज इंग्लंडवर बॉम्बिंग करत होते. आणि त्याने पण असाच निरोप पाठवला की सरेंडर, तुम्ही शरण या. परंतु विन्स्टन चर्चिल हे अतिशय धार्मिक होते. ते नित्यनियमाने प्रार्थना करत असत, ते नित्यनियमाने चर्चला जात असत. आणि त्यांनी पण हे हिचक्या राजाचं उदाहरण अनुसरलं. म्हणजे नुसतं बायबलमध्ये लिहिलेलं आहे आणि आम्ही वाचलं आणि झालं, ओके व्हेरी गुड, असं नाही. ते ॲप्लिकेशन आपल्या जीवनामध्ये जेव्हा तसा प्रसंग येतो तेव्हा ते आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग आपण देवाच्या वचनाचा करता आला पाहिजे. ते आपल्या मार्गाकरता देव आणि प्रकाश असं असलं पाहिजे आपल्या जीवनामध्ये, नाही का? त्याचा उपयोग आपल्याला प्रकाश म्हणून झाला पाहिजे, त्या मार्गाने आपण गेलो पाहिजे. तर विन्स्टन चर्चिल हे शरण गेले नाही. रोज 500 विमानं बॉम्बिंग करत होते. सगळीकडं धूरच धूर, सगळीकडं पसाराच पसारा, सगळीकडं बेचिराग होणाऱ्या बिल्डिंग्स, उद्ध्वस्त होणाऱ्या बिल्डिंग्स आणि आक्रोश सगळीकडं ऐकू येत असतानाही त्यांनी देवावर विश्वास ठेवला. त्यांनी आपला भार देवावर टाकला. ते सतत प्रार्थनेमध्ये असायचे. आणि विन्स्टन चर्चिल हे सुद्धा मिलिटरी ऑफिसरच होते. आणि ते शेवटपर्यंत जर्मनीला, ॲडॉल्फ हिटलरला शरण गेले नाहीत. त्यांनी हा हिचक्या राजाचा जो मार्ग आहे तो अनुसरला. परमेश्वराची जी शांती आहे ती शांती स्वतःला मध्ये घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि या सर्व परिस्थितीमध्ये ते केवळ शांत राहिले, केवळ शांत राहिले, प्रार्थना करत राहिले, चर्चमध्ये जात राहिले, प्रार्थना करत राहिले. आणि मग असं झालं की हिटलरला हा विन्स्टन चर्चिल इंग्लंड शरण येत नाही म्हणून त्याने त्याचा मोर्चा वळवला रशियाकडे. कुठे? रशियाकडे. आणि रशियाकडे वळवला. आधीच त्यांचं भरपूर नुकसान पण झालं होतं. जे जिंकलेले देश आहेत तिथं काही सैन्य पण त्यांनी उतरवलं होतं ते देश कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. आणि रशियाकडे जेव्हा मोर्चा वळवला तेव्हा आपल्याला माहिती आहे दुसरं महायुद्धामध्ये काय झालं. त्यांची शहरं स्टेलिनग्राड किंवा लेनिनग्राड या शहरांमध्ये बॉम्बिंग वगैरे केल्यानंतर ते सैन्य उतरलं आणि रशिया माघार घेत घेत गेला आणि त्या सैन्याला बरोबर कोंडीत पकडलं आणि सगळं सैन्य जर्मनचं मारून टाकलं रशियामध्ये. आणि मग रशियाचे अध्यक्ष जर्मनीला गेले आणि जर्मनीमध्ये 30 एप्रिल 1945 रोजी जेव्हा ते रशियाचे अध्यक्ष उतरले जर्मनीमध्ये तेव्हा हिटलर, ॲडॉल्फ हिटलर आणि त्याची बायको इव्हा यांनी त्याच दिवशी ते उतरल्याबरोबर काय केलं, स्वतःला गोळी घालून घेतली, शूट केलं, सुसाईड केलं. आणि ते तिथं येऊपर्यंत त्यांच्या कबरा पण बनवलेल्या होत्या. आणि त्या हिटलरनी तसं सांगितलं होतं त्याच्या अधिकाऱ्यांना. तर हिचक्याचं उदाहरण जे बायबलमध्ये दिलेलं आहे, तुम्हाला शांती असो, परमेश्वरावर भार टाका आणि तुम्ही प्रार्थना करत राहा, त्याचं बरोबर ॲप्लिकेशन कोणी केलं? विन्स्टन चर्चिल यांनी बरोबर या दुसऱ्या महायुद्धामध्ये केलं. आणि प्रभू येशू ख्रिस्त जे म्हणतो, जेव्हा भय भीतीचं वातावरण असतं तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तुम्हास शांती असते. तर ती शांती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तच फक्त देऊ शकतो, फक्त प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. किती पैसा असला, किती प्रॉपर्टी असली, किती काही असलं तरी शांती देणारा जो शांतीचा अधिपती म्हटलेला आहे, यशाचा ग्रंथ 9 अध्याय 6 वचन, आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हास पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता आणि शांतीचा अधिपती म्हणते. तो शांतीचा अधिपती प्रभू श्री ख्रिस्त आपल्याला या संकटामध्ये काय करतो? शांती देतो. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्या पायाखालची जमीन घसरली की बाबा, म्हणजे हा शब्दप्रयोग आहे, ही म्हण आहे, एकदम अचानक आलेलं वादळ, संकट, पण त्यातून सावरणारा कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त आहे. आपल्याला शांती देणारा कोण आहे? प्रभू श्री ख्रिस्त आहे. मी जेव्हा 11वीला होतो कॉलेजला तेव्हा आम्हाला एक कविता होती. त्या कवितेचा अर्थ असा होता की एक ग्लास आहे आणि परमेश्वराकडे तो ग्लास आहे आणि
त्याने लोकांना बक्षीस देण्याचं ठरवलं. पैसा दिला, लोक खुश. समृद्धी दिली, लोक खुश. घरदार दिलं, लोक खुश. आनंद दिला, लोक खुश. वाहनं दिली, लोक खुश. आणि हे सगळं मिळाल्यावर लोक म्हणतात ठीक आहे, थँक्यू गॉड. आणि ते म्हणतात आता आम्हाला काय परमेश्वराची गरजच नाही, आणि ते निघून जातात. आणि निघून गेल्यानंतर जेव्हा त्यांचं मन दुःखी होतं, कष्टी होतं, अस्थिर होतं, आणि तेव्हा त्यांना पुन्हा परमेश्वराची आठवण येते. मग ते पुन्हा परमेश्वराकडे येतात आणि बघतात ते त्या ग्लासामध्ये अजून काहीतरी राहिलेलं आहे. तर ते विचारतात काय आहे त्या ग्लासामध्ये. परमेश्वरा, त्या ग्लासामध्ये अजून काय राहिले जे आम्हाला तू दिलं नाही. तर परमेश्वर बोलतो त्यामुळे ते काय आहे, शांती आहे. काय आहे, शांती. अशी कविता फार सुंदर होती की तुम्हाला सगळं जरी असेल आणि तुम्हाला जर शांती नसेल तर त्या सगळ्याचा काहीच उपयोग नाही. अशी ती शांती आहे. आणि ती शांती आमचा प्रभू येशू ख्रिस्त फक्त तोच देऊ शकतो. आणि त्याचं वचन असं आहे, योहान 14:27 वाचूया. योहान 14:27. हां, बरोबर. हां, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, माझी शांती मी तुम्हाला देतो. जग देतं तसं नाही. वाचा योहान 14:27. हां हां जसे जग देते तसे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अगर भयभीत होऊ नये. हां, तुमचं मन अस्वस्थ भयभीत होऊ नये म्हणून मी तुम्हाला काय करतो, शांती देऊन ठेवतो. जग देतं तसं नाही, माझी शांती मी तुम्हाला देतो. प्रभू येशू ख्रिस्ताची शांती आहे. सर्व कठीण परिस्थितीमध्ये पण तो शांत राहिला. वधस्तंभावरच्या त्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा तो शांत राहिला. ती जी शांती आहे ती स्वर्गीय शांती आहे. आणि मग आपलं मन जेव्हा दुःखी कष्टी होतं आणि निराधार होतं, दावीद पण बोलतो स्तोत्रामध्ये, हे माझ्या जीवा तू का खिन्न झालास, तू आतल्यात का तळमळत आहेस. कधी कधी आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात, आपण आजारी पडतो, आपल्याला काय करू आणि काय नको असं होतं. तेव्हा आपल्याला शांती आणि धीर देणारा कोण आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि असंच झालं. हाच हिजकिया राजा, याचंच आणखी एक उदाहरण असं आहे की तो मरावयास टेकला. काय झालं, मरावयास टेकला. आणि आता यशया संदेश टाकून त्याच्याकडे आला आणि त्याने देवाचा निरोप पण त्याला कळवला की तू आता मरणार, तू आपल्या घराची निर्वानिरोप कर. म्हणजे जे काय आहे ते कुणाला काय द्यायचं किंवा कसं काय तुझ्यानंतरचं उत्तराधिकारी जे काय आहे ते ठरव. म्हणजे तू आपल्या घराची काय कर, निर्वानिरोप कर. असा निरोप मिळाल्यावर हिजकियाला खूप वाईट वाटलं. त्याचं मरायचं वय नव्हतं, त्याला अजून जगायचं होतं. आणि मग त्याने काय केलं, भिंतीकडे तोंड केलं आणि रडून प्रार्थना केली. काय प्रार्थना केली, हे परमेश्वरा देवा, मी तुझ पुढे सात्विकतेने वागलो आहे याचं तू स्मरण कर आणि मला बरं कर. मी तुझ पुढे सात्विकतेने वागलो आहे याचं तू स्मरण कर आणि मला बरं कर. ही प्रार्थना त्यांनी केली. लगेच परमेश्वराचा निरोप त्याच यशाला घेतला, भेटला. तो पुढच्याच चौकात गेला होता. याला निरोप देऊन पुढच्या चौकात जात नाही तोवर ह्याची प्रार्थना झाली, परमेश्वराने ऐकली. परमेश्वराने यशाला निरोप दिला, जा माझा सेवक हिजकियाला तू सांग, आजपासून 3ऱ्या दिवशी तू परमेश्वराच्या मंदिरात असशील आणि तुझं आयुष्य 15 वर्षांनी मी वाढवून दिलेलं आहे. किती सुंदर आहे की जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा देवाला आपल्या एखाद्या चांगुलपणाच्या गोष्टीचं स्मरण करायला लावायचं. तुम्हाला मी मागच्या संदेशामध्ये सांगितलं होतं ना, स्मरण वही स्वर्गीय राज्यामध्ये आहे. हां, तर ती देवदूत स्मरण करून देतात, याने ही चांगली गोष्ट केलेली आहे, देवा याचं तू काय कर, स्मरण कर आणि त्याच्यावर दया कर. आपण देवाच्या प्रित्यर्थ काय चांगली गोष्ट केलेली आहे. हा राजा म्हणतो, मी तुझकडे सात्विकतेने वागलो याचं तू स्मरण कर. आपण पण जेव्हा आजारी पडतो, कधी कधी आपल्याला ICU मध्ये जायची वेळ येते, कधी कधी ऑपरेशन सर्जरीमधून जायची वेळ येते.
प्रार्थना करायची. देवबाप आपल्याबरोबर प्रार्थना करायची, त्याची शांती आपल्याला मिळते आणि तो काय करतो, त्याची शांती आपल्याला देतो. त्या प्रसंगातून तो आपल्याला काय करतो, बाहेर काढतो. कारण तो आपला स्वर्गीय बाप आहे. तो आपली काळजी घेतोच घेतो आणि तो काय म्हणतो, तुम्हास शांती असते. त्यानंतर त्याने फुंकर मारली आणि म्हणला, पवित्र आत्मा घ्या. म्हणजे पवित्र आत्मा आपल्या शिष्यांना द्यावा अशी त्याची इच्छा आहे आणि ती आपण पूर्ण केली पाहिजे. जेव्हा आपण एकत्र असतो, प्रार्थनेमध्ये असतो, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये असतो आणि तो आपल्याला काय करतो, त्याचा पवित्र आत्मा देतो. पवित्र आत्म्याची जी 9 फळं आहेत त्यामध्ये शांती आहे का? आहे ना, आहे ना. प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, सौम्यता, चांगुलपणा, विश्वास आणि इंद्रिय दमन, अशी काय आहे ती 9 पवित्र आत्म्याची फळं गलतीकारास पत्र 5वा अध्याय 22-23 या वचनामध्ये दिलेली आहे, नाही का. तर शांती हे फळ आहे आणि ते महत्त्वाचं फळ आहे, ते पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला मिळतं. नंतर तो शिष्याला काय म्हणतो पाहिजे, तुम्ही ज्यांच्या पापांची क्षमा कराल त्यांच्या पापांची क्षमा होईल आणि ज्यांच्या पापांची क्षमा तुम्ही करणार नाही त्यांची ती पापं तशीच राहतील. असं त्याने काय केलेलं आहे, शिष्यांना अभिवचन दिलेलं आहे. ॲक्च्युली असं आहे की पापांची क्षमा करण्याचा अधिकार फक्त प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. फक्त कुणाला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताला आहे. शिष्यांना दिलंय म्हणजे काय, शिष्यांनी जायचं आहे, सुवार्ता सांगायची, सुवार्ता सांगून येशू ख्रिस्त सांगायचं आहे. त्यांचं मन येशू ख्रिस्ताकडे आकर्षित झालं. त्यांनी येशू ख्रिस्ताला स्वीकारलं की त्यांच्या पापांची क्षमा कोण करणार आहे, येशू ख्रिस्त करणारच आहे. शिष्य पापांची क्षमा करूच शकत नाहीत, कारण पवित्र कोण आहे, फक्त प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो पवित्र आहे तोच पापांची क्षमा करू शकतो. शिष्यांना हा अधिकार आहे की त्यांना ख्रिस्ताकडे वळवा. पापांची क्षमा करणारा ख्रिस्त आहे, त्याच्याच पवित्र रक्तामध्ये काय आहे, ते सामर्थ्य आहे. देवबापाची स्तुती असो. येशू ख्रिस्त काय म्हणतो, तुम्हाला शांती असो. बायबलमधली जी वचनं आहेत, जी उदाहरणं आहेत, ते आपल्या जीवनामध्ये ॲप्लिकेबल कशी करायची याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला दिलं. बायबलमध्ये हिजकियाचं उदाहरण होतं. मोठं सैन्य घेऊन सन्हेरीब राजा अश्शूरचा आला. त्याने देवाकडे जाऊन प्रार्थना केली आणि देवाच्या एकाच देवदूताने एकाच रात्रीत किती मारले ठार सैन्य, 1,85,000. सेम याचं ॲप्लिकेशन कुणी केलं, दुसऱ्या महायुद्धामध्ये विन्स्टन चर्चिल, इंग्लंडचे पंतप्रधान. ते पण मंदिरामध्ये गेले, त्यांनी पण प्रार्थना केली. ते स्वतः विश्वास ठेवणारे होते, ते अतिशय प्रार्थनाशील होते. नंतर त्यांना नोबेल प्राईज पण मिळालं. इतका मोठा पंतप्रधान, इतका मोठ्या देशाचा पंतप्रधान, परंतु तो शांत राहिला, सहन करत राहिला आणि एक दिवस हिटलरचा परमेश्वराने काय केलं, नाश केला. तसं प्रभू येशू ख्रिस्ताची शांती जी आहे ती आपल्याला मिळण्यासाठी आपण त्याच्या सानिध्यात राहिलं पाहिजे, त्याच्या प्रार्थनेमध्ये राहिलं पाहिजे, त्याच्या वचनामध्ये राहिलं पाहिजे. सगळं जग कमवलं आणि आपल्याकडे जर आपला आत्मा नसेल, आत्म्याला आपल्या शांती नसेल, तर त्याचा काही अर्थ उपयोग होत नाही. जेव्हा आपण आजारी असतो, प्रथम प्रार्थना करा, पुन्हा प्रार्थना करा, पुन्हा प्रार्थना करा. त्या आजारामध्ये शांती देणारा आणि आजार बरा करणारा कोण आहे, परमेश्वर आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, तुम्हा शांती असो. हा अधिकार त्यांनी शिष्यांना पण दिलेला आहे. जेथे कुठे तुम्ही जाल तेथे तुम्ही म्हणा, तुम्हा शांती असो. म्हणून मी प्रार्थनेला कोणाच्या घरी गेलो तर मी हेच म्हणतो, तुम्हा शांती असो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देव बाप्पा, तुझी कृपा, अनुग्रह आणि तुझी शांती आम्हा सर्वांबरोबर सदैव असो. ही लहान प्रार्थनांचा धन्य करणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मागतो मी बाप्पा. आमेन.